नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार. 6 मे. स्वार्थ आवरल्याने परस्पर प्रेम वाढते. परस्परात प्रेम वाढवण्यासाठी आवश्यक गोष्टी. एक म्हणजे बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाटणार नाही. 2. सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. 3. कोणतीही सूचना व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावी. आणि 4. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे स्वार्थाला आळा घालणे. स्वार्थ हा 3 प्रकारचा असतो: कायिक, वाचिक आणि मानसिक. देहाला दुसऱ्यानिमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे हा कायिक स्वार्थ आहे. माझ्या बोलण्याला सगळ्यांनी स्वीकारावे व मी काही कमी जास्त बोललो असेल तर ते निमूटपणे सहन करावे, हा झाला वाचिक स्वार्थ. माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे व माझे विचार बरोबरच आहेत ही जाणीव सर्वांनी ठेवावी, अशी इच्छा धरणे हा मानसिक स्वार्थ आहे. जे दुसऱ्याने आपल्याला केल्यावर बरे वाटते तेच आपण दुसऱ्यासाठी करावे व जे दुसऱ्यांनी केलेले आपल्याला बरे वाटत नाही ते आपण कोणासाठीही करू नये, हेच सर्वाचे सार आहे आणि हाच खरा धर्म आहे. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. म्हणून स्वार्थाला आवरून प्रेमावर लक्ष ठेवावे, नामस्मरण करावे. धन्यवाद.